गुड मॉर्निंग स्टुडंट. कसे आहात तुम्ही सगळेजण? मी आहे ऋतुजा टीचर. मी तुम्हाला मराठी शिकवणार आहे या अकॅडमिक इयर 2020 आणि 21 साठी. तर मला माहिती आहे आता सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर खेळायला मिळत नाहीये आणि तुम्हाला घरामध्ये बसून कंटाळा आला आहे. आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात, म्हणजे नक्कीच तुम्ही वेगवेगळं काहीतरी शोधलं असेल दिवसभर काम करण्यासाठी. तर हे जे आपलं अकॅडमिक इयर आहे 2020 आणि 21, तर मी तुम्हाला त्याच्यासाठी मराठी शिकवणार आहे. आणि आज आपण आपला जो धडा आहे माझे पहिले बक्षीस, तो आज आपण शिकणार आहोत. तर आता माझे म्हणजे माझे पहिले म्हणजे फर्स्ट, आणि बक्षीस म्हणजे प्राइज, म्हणजे मला फर्स्ट मिळालेलं प्राइज किंवा माझं फर्स्ट प्राइज. तर तुम्हाला आठवतच असेल की जेव्हा तुम्हाला कुठलं बक्षीस पहिलं मिळालं होतं, काय बक्षीस मिळालं होतं, हे तुम्हाला नक्कीच हा धडा आपण जेव्हा शिकू तेव्हा तुमच्या ज्या तुमच्या ज्या आठवणी आहेत, तुम्हाला ते सगळं तुमचं फर्स्ट जे प्राइज तुम्हाला मिळालंय ते नक्कीच तुम्हाला आठवेल. आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला फर्स्ट प्राइज कोणतं मिळालं होतं. मी पण तुम्हाला सांगेन की माझं फर्स्ट प्राइज कोणतं होतं. तर आज आपण सुरू करूया माझे पहिले बक्षीस म्हणजेच माय फर्स्ट प्राइज. तर लोक जे स्टुडंट असतात किंवा कोणीही असू देत, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या फर्स्ट प्राइजचं खूप आकर्षण असतं, त्यांना अट्रॅक्शन असतं त्यांच्या फर्स्ट प्राइजचं. तर बघूयात या धड्यामध्ये काय होतंय. माझे पहिले बक्षीस. माझ्या शाळेत वेशभूषेची स्पर्धा होती. माझ्या शाळेमध्ये, आपल्या स्कूलमध्ये वेशभूषा म्हणजे कॉस्ट्युम, जे वेगवेगळे कॉस्ट्युम घालून येतात त्याची कॉम्पिटिशन होती. स्पर्धा म्हणजेच काय तर कॉम्पिटिशन होती. म्हणजे माझ्या शाळेमध्ये जे वेगवेगळे ड्रेसअप करून जे स्टुडंट आहेत ते येणार होते. मुलांनी त्यामध्ये खूप उत्साहाने भाग घेतला होता. जे स्टुडंट आहेत, जे तुमच्यासारखे स्टुडंट होते, त्यांनी खूप उत्साहाने म्हणजे खूप उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतला होता. त्यांना खूप आनंद झाला होता की आपण ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत आहोत. कोणी विदूषक बनलं होतं, कोणी डॉक्टर, तर कोणी सैनिक. म्हणजेच ते जे स्टुडंट होते तुमच्यासारखे, त्याच्यामधलं कोण जोकर बनलं होतं. विदूषक म्हणजेच काय तर जोकर बनलं होतं. कोणी डॉक्टर बनलं होतं आणि कोणी सैनिक बनलं होतं. आता मला सांगा, जे जोकर असतात ते जोकर काय करतात, तर जोकर आपल्याला हसवतात, लहान मुलांना हसवतात. डॉक्टर काय करतात, तर त्याचे जे पेशंट असतात त्यांना बरं करतात. आणि कोणी सैनिक म्हणजे कोण, आपल्या देशाच्या बाउंड्रीज वरती जे आपलं रक्षण करतात त्यांना आपण सैनिक म्हणतो. मी पण यात भाग घेतला होता. मी भिकारी झालो होतो, म्हणजेच मी पण या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केला होतं, भाग घेतला होता. आणि मी भिकारी म्हणजेच कोण, तर बेगर झालो होतो. भिकारी म्हणजेच कोण, तर रस्त्यावरती जे आपल्याकडे पैसे मागतात असे लोक. आईने जुना पायजमा फाडून मला घातला होता. आईने म्हणजे जी माझी आई आहे, तिने मला पायजमा, जो आपला पायजमा असते, जी आपली पॅन्ट असते, तिने जुनी जी आहे ती पॅन्ट मला घातलेली होती. जुना पायजमा मला घातला होता. जुना टॉवेल डोक्याला बांधून दिला होता. जो जुना टॉवेल होता आमच्या घरामध्ये, तो माझ्या डोक्याला बांधून दिला होता. म्हणजेच डोक्याला जुना टॉवेल, पायामध्ये जुना पायजमा, असं एकूण कॉस्ट्युम माझ्या आईने करून दिला होता. मी खूप घाबरल्यामुळे मला रडायला येत होतं. मी खूप घाबरलो होतो. जसं आपण घाबरतो कुठलीही कॉम्पिटिशन असेल तर आपल्याला पहिल्यांदा जशी भीती वाटते, तसंच मी सुद्धा खूप घाबरलो होतो. मला भीती वाटत होती आणि त्या भीती वाटल्यामुळे मला रडायला येत होतं. मी रडायला सुरुवात केली होती. आपल्याला आता बघा, आपण असं नाही करायला पाहिजे की नाही, जर आपण कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं तर आपण ब्रेवली आपलं जे कॉम्पिटिशन आहे ते सर्व्हाइव्ह करायला पाहिजे, किंवा आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. आपण घाबरलं नाही पाहिजे. जर आपण घाबरलो
तर आपला जो कॉन्फिडन्स आहे तो लो होतो, आणि कॉन्फिडन्स लो झाला तर आपले स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशनमध्ये हरण्याचे म्हणजे लूज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून आपण कधीही आपला कॉन्फिडन्स घालवायचा नाही. कळली ना तुम्हाला ही गोष्ट? मी रडत रडतच म्हणले, हे देवा मला मदत कर, काहीतरी येऊ दे. म्हणजे जेव्हा मी खूप घाबरलो होतो आणि घाबरल्यामुळे मी खूप रडायला लागलो होतो, आणि रडायला लागल्यामुळे जे देव आहेत, जे गॉड आहेत, त्या गॉडला मी सांगितलं प्लीज हेल्प मी. जसं आपण एखाद्या आपल्याला जेव्हा परीक्षा एक्झामची भीती वाटते किंवा आई आपल्याला ओरडेल ह्याची आपल्याला भीती वाटते, तेव्हा आपण कसं म्हणतो, ओ गॉड हेल्प मी. तसंच मी सुद्धा देवाला सांगितलं की हे देवा मला काहीतरी येऊ दे, म्हणजेच मला काहीतरी तिकडे स्टेजवरती जाऊन करता येऊ दे. कार्यक्रम संपला. काही वेळाने मंचावरून माझे नाव पुकारले गेले, सुधीर सुधीर. तर कॉम्पिटिशन जी आहे ती कॉम्पिटिशन संपली, आणि मंच मंच म्हणजेच काय तर स्टेज. मंच म्हणजे स्टेज. स्टेजवरनं माझं नाव अनाउन्स करण्यात आलं, माझं नाव पुकारण्यात आलं, म्हणजेच काय तर माझं नाव जे आहे ते अनाउन्स करण्यात आलं, सुधीर सुधीर. मी घाबरून इकडे तिकडे बघू लागलो, पण मला भीती तुम्हाला तर माहिती आहे मला भीती वाटत होती, आणि म्हणून मी घाबरून इकडे तिकडे बघायला लागलो. मला समजलंच नाही की माझंच नाव ते बोलत आहेत किंवा माझ्याच नाव ते मलाच हाक मारत आहेत. सगळी मुले जोर जोरात टाळ्या वाजवत होती, पण सगळी जी आजूबाजूचे जे आमच्यासारखे जे स्टुडंट होते, लहान लहान स्टुडंट होते, ते जोर जोराने टाळ्या वाजवत होते, म्हणजे ते जोर जोराने क्लॅप करत होते. आता ते का क्लॅप करत होते? मला पहिले बक्षीस मिळालं होतं, म्हणजेच मी जो आहे मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. मी ती कॉम्पिटिशन जिंकलो होतो आणि मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं, कारण माझ्या अभिनयात खरेपणा होता. मला फर्स्ट प्राइज का मिळालं होतं? बिकॉज मी जी ऍक्टिंग केली त्याच्यामध्ये खरेपणा होता. खरेपणा म्हणजेच काय तर रियालिटी होती. खरेपणा म्हणजे रियालिटी. आणि जोर जोरात म्हणजे लाऊडली. जोर जोरात म्हणजे लाऊडली. म्हणजे सगळे जोर जोरात लाऊडली सगळेजण माझ्याकडे सगळेजण टाळ्या क्लॅप जे आहेत त्या क्लॅप वाजवत होते, आणि मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. मला फर्स्ट प्राइज का मिळालं होतं? बिकॉज माझ्या ऍक्टिंग मध्ये रियालिटी होती. रियालिटी म्हणजेच काय तर आपण जसे आहोत तसं आपण दाखवणे. जी ऍक्टिंग जी आहे ती मी एवढ्या चांगल्या पद्धतीने केली की ती सगळ्यांना रियालिटी वाटली, कारण माझ्या अभिनयात खरेपणा होता. मला बक्षीस मिळाल्यामुळे सर्व मित्रांनी माझे अभिनंदन केले. म्हणजे जेव्हा मला फर्स्ट प्राइज मिळालं तेव्हा सगळ्या मित्रांनी माझं अभिनंदन केलं. अभिनंदन अभिनंदन म्हणजेच काय सांगा बरं तुम्ही आता? राईट, अभिनंदन म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स. किंवा मला सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं, माझं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. मला खूप गंमत वाटली. मला एक तर मी प्राइज मला मिळालं होतं, मला फर्स्ट रँक आला होता, मला प्राइज मिळालं होतं, त्याच्यामुळे सगळ्यांनी मला कॉंग्रॅट्स केलं, आणि कॉंग्रॅट्स केल्यामुळे मला खूप गंमत वाटली. मला खूप आवडलं की सगळ्यांनी मला ॲप्रिशिएट केलं आणि माझा फर्स्ट नंबर आला. तर जसं मी तुम्हाला ही गोष्ट आपण जी आता बघितली माय फर्स्ट प्राइज, तर त्याच्यामधनं आपण काय बघितलं की जसं तुम्ही स्टुडंट आहात
तसंच एक स्टुडंट होता ज्याचं नाव होतं सुधीर. तर त्या सुधीरने एकदा तो एका कॉम्पिटिशनमध्ये त्याने पार्टिसिपेट केलं होतं. ती होती कॉस्ट्युमची कॉम्पिटिशन. ती होती कॉस्ट्युमच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याने पार्टिसिपेट केलं होतं. आणि पण त्याला ते खूप भीती वाटत होती त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायची किंवा त्या स्टेजवरती जाऊन आपलं जे त्याची ॲक्टिंग आहे ती दाखवण्याची त्याला खूप भीती वाटत होती. आणि त्याची जी आई होती त्याच्या आईने त्याला बेगर बनवलं होतं. बेगर म्हणजेच काय तर भिकारी बनवलं होतं. आणि त्याने एक जुना त्याच्याकडचा जो पायजमा आहे तो पायजमा घातला आणि डोक्यावरती एक जुना त्याने टॉवेल बांधला होता. आणि टॉवेल बांधून तो स्टेजवरती बेगरची ॲक्टिंग करण्यासाठी गेला होता. आणि जेव्हा त्याने ॲक्टिंग केली तेव्हा सगळ्यांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. आणि ॲप्रिशिएट केल्यानंतर सगळ्यांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. का ॲप्रिशिएट केलं? बिकॉज त्याच्या ॲक्टिंगमध्ये रियालिटी होती. त्याच्या ॲक्टिंगमध्ये रियालिटी असल्यामुळे सगळ्यांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. आणि ॲप्रिशिएट केल्यानंतर जेव्हा त्याचं नाव अनाऊन्स झालं की त्याला फर्स्ट प्राइज मिळालं म्हणून, तेव्हा सगळ्यांनी लाऊडली जोरजोरात त्याच्यासाठी क्लॅपिंग केलं. जोरजोरात त्याला टाळ्या वाजवून दाखवल्या. राईट? समजलं तुम्हाला धडा? तर आता धडा बघितल्यानंतर आपल्याला जे एक्सरसाइज दिलेले आहे ते एक्सरसाइज आपण बघूयात. एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणजेच काय तर आन्सर इन अ वन सेंटेन्स. तुम्हाला एका सेंटेन्समध्ये त्याचं आन्सर लिहायचं आहे. शाळेत काय होतं? विचार करा बरं, शाळेमध्ये काय होतं? कसली कॉम्पिटिशन होती शाळेमध्ये? राईट, शाळेमध्ये फॅन्सी ड्रेसची स्पर्धा होती. म्हणजेच शाळेमध्ये फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन होती. सेकंड क्वेश्चन, मुले कोण कोण झाली होती? जी आपल्याला आपण जे धड्यामध्ये बघितलं की जी स्टुडंट आहेत, जी मुलं आहेत ती काय काय बनली होती? सांगा बरं, विचार करा. आपण आत्ताच बघितलं की नाही मुलं काय काय झाली होती? राईट, काही मुलं जी डॉक्टर झाली होती, काही विदूषक झाली होती आणि काही सैनिक झाली होती. म्हणजे काही स्टुडंट जे आहेत ते डॉक्टर झाले होते, काही जोकर झाले होते आणि काही सैनिक झाले होते. आईने सुधीरच्या डोक्याला काय बांधले होते? जी सुधीरची आई होती त्याने त्याच्या डोक्याला काय बांधलं होतं बरं? आत्ताच आपण ऍक्शन करून दाखवली की नाही तशी. राईट, आईने सुधीरच्या डोक्याला टॉवेल बांधला होता. आईने सुधीरच्या डोक्याला टॉवेल बांधला होता. सुधीरने रडत रडत काय म्हटले? जेव्हा सुधीर रडत होता त्याला खूप भीती वाटत होती तेव्हा त्याने काय म्हटलं सांगा बरं, आठवा लवकर. हां, तेव्हा सुधीरने म्हणाला, हे देवा मला मदत कर, प्लीज गॉड हेल्प मी. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य शब्द निवडून वाक्य कंप्लीट करा. म्हणजेच काय तर चूज द करेक्ट वर्ड अँड कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला एक सेंटेन्स दिला जाईल आणि त्याच्यातनं तुम्हाला सांगायचं आहे की ह्या दोन जे आन्सर दिलेले आहेत त्या दोन आन्सर मधलं राईट आन्सर कोणतं आहे. फर्स्ट बघायचं सेंटेन्स आपण. सुधीरच्या शाळेत डॅशची स्पर्धा होती. जो आपला सुधीर होता त्याच्या शाळेमध्ये कसली स्पर्धा होती? सांगा बरं, चित्रपटाची होती का फॅन्सी ड्रेसची होती? म्हणजे सुधीरच्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेसची स्पर्धा होती. सेकंड क्वेश्चन, सुधीर डॅश बनला होता. राजा भिकारी. सुधीर जो होता तो काय बनला होता? राजा का भिकारी? सांगा बरं, आठवा लगेच. राईट, सुधीर जो आहे तो भिकारी बनला होता. थर्ड क्वेश्चन, मुलं जोरजोरात डॅश वाजवत होती. मुलं जी आहेत ती जोरजोरात काय वाजवत होती? टाळ्या का ढोल? राईट, मुलं जोरजोरात टाळ्या वाजवत होती. लास्ट क्वेश्चन, सुधीरला डॅश मिळाले. बक्षीस, पेन. सुधीरला काय मिळालं? प्राइज मिळालं का पेन मिळालं? राईट, सुधीरला बक्षीस मिळालं. म्हणजेच सुधीरला प्राइज मिळालं. आता विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द म्हणजेच काय तर ऑपोजिट वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. मोठाचा ऑपोजिट वर्ड काय असेल?
छोटा. राईट. मोठा त्याचे ऑपोजिट वर्ड आहे छोटा म्हणजे लहान. जुने. जुने म्हणजेच काय तर न्यू. आणि न्यूचे ऑपोजिट वर्ड काय आहे तर नवीन. राईट. रडणं. रडणं म्हणजे आपण ट्राईड जे आपण रडतो ते. त्याचे ऑपोजिट शब्द काय आहे तर हसणे. बांधणे. बांधणे म्हणजेच काय तर आपण तुम्ही तुमची शूलेस बांधता म्हणजेच बांधतानाच्या ऑपोजिट आपण काय म्हणू शकतो तर सोडणं म्हणजेच ती शूलेस सोडतो आपण तेव्हा. पहिला. फर्स्ट. फर्स्टच्या ऑपोजिट काय येतं तर फर्स्टच्या ऑपोजिट येतं शेवटचा म्हणजेच लास्ट. आणि मित्र म्हणजे आपला फ्रेंड. आता फ्रेंडच्या ऑपोजिट काय येतं फ्रेंडच्या ऑपोजिट येतं एनिमी म्हणजेच शत्रू. चला पुढचा क्वेश्चन. मॅच द अनेक शब्दांना त्याचा अर्थ सांगणाऱ्या एका शब्दाशी जोड्या लावा. म्हणजेच काय तर मॅच द फ्रेज विथ द वर्ड विच टेल द करेक्ट मीनिंग. तुम्हाला शब्द दिला आहे आणि त्याची एक्झॅक्टली मीनिंग काय आहे ते तुम्हाला लिहायची आहे. जो भीक मागतो. सांगा बरं जो भीक मागतो त्याला आपण काय म्हणतो. करा करा विचार करा विचार करा. जो भीक मागतो रस्त्यावरती त्याला आपण काय म्हणतो. राईट. त्याला आपण म्हणतो भिकारी बेगर. जो इलाज करतो. जो आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपल्यावरती इलाज कोण करतं. राईट. तेव्हा आपल्यावरती जो इलाज करतो तो असतो डॉक्टर. जो देशाची रक्षा करतो म्हणजे जो आपल्या नेशनची जो हे रक्षा करतो तो कोण असतो तर तो असतो सैनिक. जो आपल्या कंट्रीच्या बाउंड्रीवरती आपल्यासाठी रक्षा करतो. जो भाजी विकतो. जो व्हेजिटेबल्स विकतो. भाजी विकतो म्हणजेच काय तर व्हेजिटेबल्स विकतो तो कोण असतो तर भाजीवाला. राईट. पुढचं जोड्या जुळवा. मॅच द पेअर्स. भिकारी. भिकारी म्हणजेच कोणतं बेगर. तुम्हाला इथे भिकारी तुम्हाला इथे त्याचे जे आहेत ती मराठीमध्ये नावं दिलेली आहेत आणि त्याची तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ते तिथे समोर दिलेलं आहे आणि त्याची तुम्हाला मॅच द पेअर्स करायचे आहे. भिकारी. भिकारी म्हणजेच कोणतं बेगर. मदत म्हणजेच काय तर हेल्प. मुले चिल्ड्रन्स. बक्षीस प्राइज और अवॉर्ड. इथे मंच. मंच म्हणजेच काय तर स्टेज. पायजमा म्हणजेच पायजमाज. समाप्त. समाप्त म्हणजे टू एंड म्हणजे संपलं. आणि अभिनय. अभिनय म्हणजेच काय तर ऍक्टिंग. तर आज आपण जो हा पहिला धडा शिकला माझे पहिले बक्षीस तर तुम्हीही मला सांगा की तुमचं फर्स्ट बक्षीस काय होतं आणि हा धडा तुम्हाला समजला की नाही.